बुलढाणा जिल्हा इंग्रजी माध्यम शाळा संस्था चालकांच्या वतीने 19 सप्टेंबर 2022 रोजी स्थानिक पत्रकार भवन येथे मेस्टा संघटनेची जिल्हा सभा पार पडली। यावेळी मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील व प्रदेश अध्यक्ष नामदेव दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत संजय तायडे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक विषय समजून घेतले व लवकर या संदर्भात शाळा संचालकांची राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय विस्तृत बैठक घेऊन असे अधिवचन दिले। पुढे संजय तायडे म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्राच्या समस्या सारख्याच असून यासाठी आपल्याला संघटित व्हावे लागेल असे सांगून प्रत्येक शाळेने पदवीधर मतदार संघाची नोंदणी करून आपली संघटित शक्ती दाखवायला पाहिजे असे आवाहनही मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी केले। या प्रसंगी मेस्टाचे अमरावती विभाग उपाध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर, प्राध्यापक अनिल अमलकार, वैभव डवरे, महादेव भोसने, डॉक्टर अभिजित देशमुख, किरण चौधरी, सागर उकरडे, श्रीकांत चोपडे, राहुल गव्हांदे, शिवकुमार भातखळे यांची मंचावर उपस्थिती होती। यावेळी संघटनेच्या राज्य सचिवपदी प्राध्यापक डॉक्टर अनिल अमलकार तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून श्रीकांत चोपडे यांची नियुक्ती जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी तालुका व जिल्ह्यातील खासगी शाळांचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र इंग्लिश ट्रस्टीज असोसिएशन मेस्टा ही संघटना 2014 पासून सुरू आहे। अविरतपणे संस्था चालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी शासनासोबत धोरण करत आहे आणि त्यानुसार अनेक शाळा एम्पॉवर करण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे। आज खामगावमध्ये मेस्टाचा बुलढाणा जिल्ह्याचा मेळावा संपन्न झालेला आहे आणि यामध्ये अनेक मुद्द्यावर चर्चा झाली। त्यानुसार आधीचे रिइंबर्समेंट तात्काळ मिळावं, राहिलेलं रिइंबर्समेंटसाठी सरकारला मागणी पाठवावी शिक्षण अधिकाऱ्यांना। त्याचबरोबर ज्या शाळा शासकीय जागेवरती आहेत अशा शाळांना देखील आरटीईचं रिइंबर्समेंट मिळावं। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।